हॅलो. सकाळी लवकरच आता गच्चीवर आले आहे. पाऊस असल्याने सध्या पाणी टाकायचं काम तर नाहीच. फक्तच भाजी असेल तर काय जी आहे ती तोडायचं. पापडीच्या शेंगा आहेत. वाऱ्याने मस्त झाडं डोलत आहेत. आजही भरूनच आलेलं आहे आकाश. त्यामुळे परत पावसाचा सुरुवात होणारच असं दिसतंय. एका हातात मोबाईल धरून वाऱ्याने हलणाऱ्या झाडावरून शेंगा तोडणं एकटीला मला पटकन जमत नाही आहे. देवासाठी देशी गुलाब गुलकंदासाठी सुद्धा उपयोगी येतोय. मिरच्या आणि मिरच्यांच्याच ग्रोबॅगमध्ये पुदिना पण वाढतोय. थोडी थोडी भेंडी 2-3 दिवसांनी निघतच असते. अजून तरी मदनमानाला फुलं येत आहेत. भेंडीची माझ्याकडे 15-16 तरी कमीत कमी झाडं आहेत आणि तेवढी लागतातच. जर का तुमची घरात मोठे फॅमिली असेल तर त्यापेक्षाही जास्त झाडं लावावी लागतात. इकडे हा तांबडा भोपळा वाढतोय. त्यातच हळदही आहे. हळदीचे कंद लावले ते आता फुटत आहेत. कारलं, शेजारी तोंडल्याचा वेल, दुधी भोपळा,
ड्रॅगन फ्रूटला पहिलं फळ येऊन गेले, त्यामुळे फार खुश होते. छान चव होती. आणि इकडे अंजिरावरती बसलेला चतुर. सकाळी लवकर जर गच्चीवर गेलो तर मस्त पक्षी गच्चीवरती बागेत बागडताना दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे सनबर्ड तर नेहमीच असतात, छोटे पक्षी. पालक आता हा काढून झाला की पालक काढून दुसरं काहीतरी लावावं लागणार आहे. पावसाळ्यात आता नीट येत नाही आहे. आणि हे आपोआपच उगवलेलं पपईचं झाड अजून तरी काही आलेलं नाही आहे. बघते हे वाट.